नमस्कार मित्रांनो, वेलकम टू खारुताई चॅनल. ह्या व्हिडिओमध्ये आपण जर्नलचं मीनिंग, डेफिनेशन, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी बघणार आहोत. इंट्रोडक्शन. एव्हरीडे बिझनेसमॅन परफॉर्म्स लार्ज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स. बिझनेसमध्ये भरपूर ट्रान्झॅक्शन्स होतात. दीज ट्रान्झॅक्शन्स कॅनॉट बी रिमेंबर्ड ॲट अ ग्लान्स. सगळेच लक्षात राहू शकत नाही. Therefore, these transactions must be recorded in different types of books. म्हणून आपण त्याला रेकॉर्ड करतो. He keeps different accounting records. जशी रिक्वायरमेंट आहे तसं आपण वेगवेगळे अकाउंटिंग रेकॉर्ड्स ठेवतो. The number of books depends upon the size and nature of business and volume of transactions. कुठलेही बुक्स ठेवायचे हे आपण त्या बिझनेसचे साईज अँड नेचर. साईज म्हणजे किती मोठा बिझनेस आहे, नेचर म्हणजे कसल्या प्रकारचा बिझनेस आहे, म्हणजे रिटेल आहे, होलसेल आहे, कसं आहे तसं. आणि व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन्स किती आहे. तर रिटेल असेल तर दिवसाला भरपूर ट्रान्झॅक्शन्स होत असतील. आणि मोठे ज्वेलरीचे वगैरे असेल तर दिवसातून किंवा 4 दिवसातून एकदा तुम्हाला एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळत असेल. जसा बिझनेस आहे तसे आपल्याला बुक्स मेंटेन करावे लागतात. इम्पॉर्टंट बुक्स ऑफ अकाउंट्स विच मस्ट बी मेंटेन्ड बाय एव्हरी बिझनेसमॅन आर जर्नल अँड लेजर. म्हणजे प्रत्येक बिझनेसमध्ये जर्नल आणि लेजर तर असतंच असतं. तर जर्नल म्हणजे काय? जर्नल इज अ बुक एम्प्लॉयड टू क्लासिफाय और सॉर्ट आउट ट्रान्झॅक्शन्स in a form convenient for the subsequent entries in ledger. जर्नलमध्ये आपण ट्रान्झॅक्शनला क्लासिफाय करतो, ॲनालाइज करतो आणि अशी एंट्री पास करतो की त्याच्यानंतर ती आपल्याला लेजरमध्ये ट्रान्सफर करायची असते. तर ते व्यवस्थित करता येईल अशी आपण एंट्री पास करतो. म्हणजे काय, डेबिट आणि क्रेडिट आपण आयडेंटिफाय करून एंट्री पास करतो. तर जर्नल कीप्स रेकॉर्ड्स ऑफ डेली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. जर्नलमध्ये आपण रोजचा ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स रोजच्या रोज लिहितो आणि म्हणून त्याला इट इज ऑल्सो नोन ॲज बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. वेन द जर्नल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द जर्नल इट बिकम्स जर्नल एंट्री. मग आपण जो ट्रान्झॅक्शन जर्नलमध्ये रेकॉर्ड करतो त्याला जर्नल एंट्री असं म्हणतात. Journal entries consist of the name of debit and name of credit involved in the financial transaction with a brief narration. जर्नल एंट्रीमध्ये काय असतं, आपण बघितलं की डेबिट काय करतो, ते आपण बघितलं ना प्रोसेसमध्ये ॲनालाइज करतो की डेबिट काय होतं, क्रेडिट काय होतं. तर ते डेबिट आणि क्रेडिट आपण आयडेंटिफाय करतो, डेबिट आणि क्रेडिट करतो त्या अकाउंटला. आणि खालती नरेशन, ब्रीफ नरेशन. नरेशन म्हणजे काय, थोडक्यात त्या ट्रान्झॅक्शनची माहिती. असं हे जर्नल एंट्री असते. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला एक एंट्री असतेच, जर्नल एंट्री असते. जर्नल इज अ बुक इन विच द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर फर्स्ट रेकॉर्डेड इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, डेट वाईज इन द ऑर्डर इन विच दे टेक प्लेस. म्हणजे काय, तारखेप्रमाणे आपले बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आपण जर्नलमध्ये रेकॉर्ड करतो. म्हणजे असं नाही कसं पण वरखाली नाही, डेट वाईज आपण रेकॉर्ड करतो. जनरली द डिफरंट टाइप्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स आर मेंटेन्ड बाय बिझनेसमॅन फॉर रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. तुम्ही मगाशी पण आपण जसं बोललो की जसं बिझनेसचं नेचर आहे त्याप्रमाणे आपण बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करतो. ही मेंटेन्स प्रायमरी बुक्स अँड सेकंडरी बुक्स. प्रायमरी म्हणजे काय, प्रायमरी बुक्समध्ये काय असतं, जर्नल असते आणि स्पेशल जर्नलमध्ये परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल बुक असे हे प्रायमरी बुक्स असतात. आणि सेकंडरीमध्ये काय, जे जर्नलमधून एंट्री लेजरमध्ये पास होते. तर लेजर हे सेकंडरी बुक आहे. प्रायमरीमध्ये काय की पहिलं एंट्री आपण जर्नल ह्या बुक्समध्ये पास करतो. पहिलं परचेस झालं तर आपण परचेस बुकमध्ये पास करतो. पहिलं सेल झालं तर सेलमध्ये आपण एंट्री पास करतो. तर पहिलं रेकॉर्ड कुठे करतो तर प्रायमरी बुक्समध्ये
पहिली रेकॉर्डिंग, फर्स्ट रेकॉर्डिंग आपण प्रायमरी बुकमध्ये करतो. आणि मग एकदा प्रायमरी बुकमध्ये रेकॉर्ड केलं की त्याची सेकंडरी एंट्री, ट्रान्सफर एंट्री मग आपण लेजरमध्ये, सेकंडरी बुक इन्क्लूड्स जर्नल लेजर म्हणतो आपण त्याला, बरोबर. तर 2 प्रकारे आहे, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरीमध्ये जर्नल असतं आणि स्पेशलमध्ये म्हणजे आता आपल्याकडे भरपूर परचेस होत असतील, भरपूर सेल होत असेल, तर मग ते एकाच जर्नलमध्ये नाही ठेवत, मग त्याचे प्रत्येकाचे आपण वेगवेगळे बुक्स बनवतो. परचेस, सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, बिल्स रिसिएबल म्हणजे ज्यांच्याकडून काय येणं असेल तर त्याचे बिल्स रिसिएबलची बुक असते. आणि कुणाला आपले देणं आहे बिल्स ऑफ एक्सचेंजचे तर बिल्स पेएबल म्हणून बनतं. The word journal is derived from the French word jour, which means a day. Therefore, journal means a daily record. Journal means a daily record. A journal contains a daily record of business transactions, and it has been named so as soon as transaction takes place, its debit and credit aspects are analyzed. म्हणजे ट्रान्झॅक्शन झालं की त्याचं डेबिट काय, क्रेडिट काय हे ॲस्पेक्ट आपण ॲनालाइज करतो आणि आपली एंट्री रेकॉर्ड करतो. अँड फर्स्ट ऑफ ऑल रेकॉर्डेड क्रोनॉलॉजिकली, दॅट इज इन द ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स टेकिंग प्लेस. म्हणजे जसं ट्रान्झॅक्शन होत जातं तसं त्या सिक्वेन्समध्ये आपण आपली रेकॉर्डिंग करत असतो बुक्समध्ये एंट्री. द जर्नल इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री ऑर प्रायमरी एंट्री. म्हणजे जर्नलमध्ये आपण आपली ट्रान्झॅक्शन झाले की पहिली एंट्री कुठे जाते तर जर्नलमध्ये, म्हणून त्याला आपण ओरिजिनल एंट्री किंवा प्रायमरी एंट्रीची बुक म्हणतो. तर जर्नल म्हणजे काय, बुक्समध्ये 2 डेफिनेशन दिले. अ जर्नल, क्रॉपरने L.C. क्रॉपर ह्यांनी एक बोलले, अ जर्नल इज अ बुक एम्प्लॉयड टू क्लासिफाय और सॉर्ट आउट ट्रान्झॅक्शन्स in a form convenient for the subsequent entry in the ledger. म्हणजे काय, जर्नल एक बुक आहे ज्याच्यामध्ये आपण आपले ट्रान्झॅक्शन क्लासिफाय किंवा सॉर्ट करतो अशा फॉर्ममध्ये, जेणेकरून ते लेजरमध्ये ट्रान्सफर करायला त्याची सबसिक्वेंट एंट्री इन लेजर, जी पुढे जाऊन आपल्याला लेजरमध्ये एंट्री पास करायचं आहे ते सोपं जाईल. म्हणजे काय, आपण त्याचं डेबिट क्रेडिट ॲनालाइज करतो, क्लासिफाय करतो आणि तशी एंट्री पास करतो. अकॉर्डिंग टू अ डिक्शनरी फॉर अकाउंटंट रिटन बाय एरिक कोलर, अ जर्नल इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री आर रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स नॉट प्रोव्हाइडेड फॉर इन स्पेशलाइज्ड जर्नल. आता मगाशी एक नॉर्मल जर्नल आणि स्पेशल जर्नल्स असं आपण बघितलं. स्पेशल जर्नल्समध्ये काय होते, सेल्स, परचेस बुक, सेल्स रिटर्न बुक, परचेस रिटर्न बुक, बिल्स रिसिएबल जे होते ना ते स्पेशल जर्नलाइज झाले. मग जर्नलमध्ये कुठले एंट्री पास होतात, जे स्पेशल जर्नल्स आहेत त्याच्यामध्ये जे नाही पास केले ते उरलेले एंट्रीज आपण जर्नलमध्ये पास करतो. स्पेशलाइज जर्नल्समध्ये आपण ते स्पेसिफिक ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो. सेल्स बुकमध्ये सेल्स रेकॉर्ड करतो, परचेस बुकमध्ये परचेस रेकॉर्ड करतो. मग ह्या व्यतिरिक्त जे स्पेशल जर्नलमध्ये नाही पास केलेत एंट्रीज, ते मग एंट्रीज आपण नॉर्मल जर्नलमध्ये पास करतो. तर असं त्यांनी डिफाईन केलं आहे. मग जर्नल इज द बुक ऑफ ओरिजिनल एंट्री अँड ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड दॅट इज नॉट प्रोव्हाइडेड फॉर इन जर्नल, स्पेशलाइज्ड जर्नल. इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ जर्नल. जर्नलचं काय महत्त्व आहे. जर्नल इज अन इम्पॉर्टंट बुक इन बुक कीपिंग, कारण की ती प्रायमरी बुक आहे. ऑल बिझनेस ऑर्गनायझेशन्स कीप द जर्नल, ते ठेवावीच लागते. द इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी इज ॲज फॉलोज. दिस इज द प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट. जसं मगाशी बोललो तसं प्रायमरी एंट्री आपण इथेच करतो. सो दॅट इज अ मेन बुक ऑफ अकाउंट. इट इन्क्लूड्स ऑल types of accounts of business. It shows all necessary information regarding transactions. All necessary information, त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते.
The journal has date-wise record of all transactions with details about accounts. It helps to understand the events when it took place. म्हणजे काय, आपण जर्नलमध्ये डेटवाईज रेकॉर्डिंग करतो ट्रान्झॅक्शनचं, त्यामुळे कसे कसे बिझनेस होत गेलं, कसे कसे इव्हेंट्स होत गेले त्याचा सिक्वेन्स त्याचा अंदाज येतो आपल्याला, कारण की डिटेल्स आपल्याकडे डेटवाईज आहेत म्हणून. The journal is subsidiary book in which all the day-to-day transactions are recorded first in chronological order in debit and credit form and with the amount of each transaction. आता इथे सबसिडरी बुक लिहिले, पण आपण आत्तापर्यंत तेच बघतो की जर्नल ही मेन प्रिन्सिपल प्रायमरी बुक ऑफ एंट्री आहे, ज्याच्यामध्ये डे टू डे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो आहे. कसं, तर डेट वाईज क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे तर डेबिट आणि क्रेडिट फॉर्म त्याचा रेकॉर्ड करतो आहे विथ अमाऊंट ऑफ ईच ट्रान्झॅक्शन. डेबिट काय, क्रेडिट काय, किती अमाऊंट, हे आपण त्यात रेकॉर्ड करतो आहे. अकाउंटिंग प्रोसिजर इज फॉलोड ऑन द बेसिस ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. जे आपण एंट्रीज अकाउंटिंग डॉक्युमेंट्सच्या बेसिसवरती करतो आहे. द नरेशन प्रोव्हाइड्स अ ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन्स. इट हेल्प्स टू इन्क्रीज द क्लॅरिटी ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन. प्रत्येक ट्रान्झॅक्शन झाला की त्याच्याखाली आपण नरेशन लिहितो. नरेशन म्हणजे काय, एक ब्रीफ एक्सप्लेनेशन असतं, एक थोडक्यात माहिती असते की ट्रान्झॅक्शन काय आहे, कसलं ट्रान्झॅक्शन झालं, त्याच्यामुळे आपल्याला कळतं काय एंट्री होती ती, कसलं ट्रान्झॅक्शन होतं ते. इट हेल्प्स टू इन्क्रीज द क्लॅरिटी ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन. त्याच्यामुळे ट्रान्झॅक्शन काय झालं हे लगेच कळतं, क्लिअर होतं. नुसतंच डेबिट आणि क्रेडिट लिहिलं की अंदाज नाही येणार ना, कुणाला दिलं, काय दिलं, कशाला दिलं, ते सगळं आपण डिटेल्स नरेशनमध्ये लिहितो. मग 7th पॉईंट, इट हेल्प्स टू फाइंड अँड प्रिव्हेंट एरर्स. आता सगळं डेबिट आणि क्रेडिट होतं, प्लस मायनस होतं, त्यामुळे एरर्स पण काय असेल, कमी जास्त असेल तर ते लगेच मिळतात जर्नल एंट्रीच्या डबल एंट्री बुककीपिंग सिस्टममुळे. त्याच्यामुळेच त्याचं ॲरिथमॅटिकल ॲक्युरेसी पण ऑटो चेक होतं, कारण की सगळं प्लस मायनस, कारण डेबिट्स आणि क्रेडिट्स नेहमी इक्वल असतात म्हणून ऑटो ॲरिथमॅटिकल चेक राहतं, चुका होत नाही. इट हेल्प्स टू चेक ॲरिथमॅटिकल ॲक्युरेसी ऑफ द ट्रान्झॅक्शन्स. आणि लास्ट पॉईंट काय आपला, इट हेल्प्स इन प्रेपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट्स म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, हे सगळं बनवण्यासाठी आपल्याला मेन जर्नल एंट्रीजची रिक्वायरमेंट असते. सो टू समराइज, जर्नल म्हणजे काय, तर इट इज डिराइव्ड फ्रॉम फ्रेंच वर्ड जूर. जूर म्हणजे डे, जर्नल म्हणजे डेली रेकॉर्ड. त्यात आपण काय करतो, डेबिट क्रेडिट ॲस्पेक्ट्स ॲनालाइज करतो आणि एंट्री पास करतो. कशी, तर क्रोनॉलॉजिकली म्हणजे काय, डेट वाईज. आणि जर्नल काय आहे, तर बुक ऑफ ओरिजिनल एंट्री, बुक ऑफ प्रायमरी एंट्री असं आहे. 2 डेफिनेशन्स आहेत. एकाने डिफाईन केले, जर्नल अशी बुक आहे ज्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स आपण क्लासिफाय किंवा सॉर्ट करतो अशा पद्धतीने इन अ कन्व्हिनियंट फॉर्म, जेणेकरून आपण पुढचे एंट्री, सबसिक्वेंट एंट्री इन द लेजर पास करू शकू. जर्नल is a book of original entry where transactions are recorded. कसले ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले, विच आर नॉट प्रोव्हाइडेड फॉर इन स्पेशलाइज्ड जर्नल्स. जे स्पेशलाइज्ड जर्नलमध्ये नाही रेकॉर्ड केले असे ट्रान्झॅक्शन्स आपण जर्नलमध्ये रेकॉर्ड करतो. तर इम्पॉर्टन्स काय किंवा युटिलिटी काय आहे जर्नलची, तर इट इज द प्रिन्सिपल बुक ऑफ एंट्री. ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन इज देअर इन जर्नल. कसं रेकॉर्ड करतो, तर डेट वाईज रेकॉर्ड करतो. त्यात काय रेकॉर्ड करतो, डे टू डे ट्रान्झॅक्शन सगळं करतो. डेबिट काय, क्रेडिट काय, किती अमाऊंट, ते पण आपण रेकॉर्ड करतो. आपण अकाउंटिंग प्रोसिजर्स, अकाउंटिंग डॉक्युमेंट्सच्या बेसिसवरती आपण एंट्री पास करतो. त्यानंतर त्याखाली आपण नरेशन लिहितो, विच इज अ ब्रीफ एक्सप्लेनेशन, ज्याच्यामुळे आपल्याला काय मिळते, ट्रान्झॅक्शनची क्लॅरिटी मिळते. जर्नलमुळे एरर्स फाइंड करता येतं, प्रिव्हेंट करता येतात.
जर्नल एंट्री ही डबल एंट्री बुककीपिंग सिस्टममुळे ॲरिथमॅटिकल ॲक्युरेसी असते. देर इज अ चेक, ऑटो चेक ऑफ ॲरिथमॅटिकल ॲक्युरेसी, आणि जर्नलच्या बेसिसवरती आपण फायनल अकाउंट्स प्रिपेअर करतो. जर्नलमुळे फायनल अकाउंट्स प्रिपेरेशनमध्ये हेल्प होते. तर ही झाली आपली ह्या व्हिडिओची समरी. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. समरी नोट्स आणि अपडेट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर, आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनवर क्लिक करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.